अँड वेलकम टू एस एस क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण टॉपिक नंबर 4.5 म्हणजे कन्सेप्ट ऑफ मॅक्झिमम वर्क ह्या टॉपिकवरती बोलणार आहोत. पण याच्या आधी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, जर तुम्हाला लेक्चर आवडलं तर प्लीज लाईक करायला विसरू नका. शेअर करा तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. ह्याच्या आधी पण मी हे जे आपलं चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 4 केमिस्ट्रीचं, त्याच्यावरती 2 लेक्चर मी घेतलेले आहेत. जर तुम्ही ते बघितले नसेल तर प्लीज ते लेक्चर पण बघा, कारण त्यांच्यामध्ये बऱ्याचशा ज्या आपल्या कन्सेप्ट होत्या, ठीक आहे, ज्या कन्सेप्ट आपल्याला पुढे पुढे लागत जातील. जसं जसं हे चॅप्टर पुढे फॉरवर्ड होत जाईल, ठीक आहे, जसं जसं या चॅप्टरचं जे वेगवेगळे टॉपिक्स आपल्याकडे येत जातील, त्या टॉपिक्सवरती लागणाऱ्या जे बेसिक कन्सेप्ट होत्या त्या ऑलरेडी मी मागच्या लेक्चर्समध्ये कवर करून ठेवलेल्या आहेत. जर तुम्ही ते बघितलं नसेल तर प्लीज ते बघा, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला हे पण जे लेक्चर आहे याच्यामध्ये पण ज्या कन्सेप्ट मी सांगणार आहे आजच्या, ते तुम्हाला इझिली समजून जातील, ठीक आहे. तर कन्सेप्ट काय बघा इथे दिलेली, दॅट इज वर्क डन. जर आपण म्हटलं म्हणजे मॅक्झिमम वर्क, जास्तीत जास्त वर्कबद्दल, की मॅक्झिमम वर्क कसं परफॉर्म होऊ शकतं, ठीक आहे, की मॅक्झिमम वर्क किती असेल. तर लक्षात घेतलं तर मी तुम्हाला माहिती असेल की हा जो फॉर्म्युला होता आपण मागच्या लेक्चरमध्येच घेतला होता, ठीक आहे. डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही, म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम, ठीक आहे, इनिशियल टू फायनल व्हॉल्यूम ना. तर इथे जो होणारा जो वर्क डन आहे इट कॅन बी इक्वल टू निगेटिव्ह साईन आहे, ठीक आहे, काय निगेटिव्ह साईन. सो दॅट इज डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्हीच्या बरोबर काय लागणार आहे, वर्क लागेल, ठीक आहे. सो दिस फॉर्म्युला, हा जो फॉर्म्युला आपण मागच्या लेक्चरमध्ये घेतला होता, दॅट इज व्हॉट शोज द अमाऊंट ऑफ वर्क परफॉर्म बाय अ सिस्टीम इज बाय ऑपोजिंग द फोर्स पी एक्सटर्नल, ठीक आहे ना. म्हणजे ही कन्सेप्ट काय सांगते किंवा हा फॉर्म्युला मला काय सांगतो, इथून मला अमाऊंट ऑफ वर्क रिक्वायर्ड असेल, बरोबर ना, दॅट इज द अमाऊंट ऑफ वर्क परफॉर्म बाय द सिस्टीम, ठीक आहे ना, की जी सिस्टीम वर्क परफॉर्म करणार आहे, ठीक आहे ना, कुठे अपोज करणारे कोणाला, एक्सटर्नल फोर्सला, ठीक आहे. म्हणजे कुठलीही जर कन्सेप्ट असेल माझ्याकडे, ऑलवेज वी कॅन गोईंग थ्रू अन अ पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट इन विच देअर इज अन अ गॅस, ठीक आहे ना, गॅस आहे म्हणजे ती सिस्टीम आहे गॅसची, जिचं व्हॉल्यूम V1 असतं, नंतर V2 होऊन जातं, ठीक आहे. तर इथे असणारा जो प्रेशर लागतो तो एक्सटर्नल प्रेशर असतो, पी एक्सटर्नल, ठीक आहे, आणि हा गॅस लावतो त्याचा इंटरनल प्रेशर असतो, ठीक आहे. तर हा प्रेशर म्हणजे अपोजिंग, हा काय करतोय, हा एक्सटर्नल प्रेशर दॅट विल बी अपोज करतोय, ठीक आहे ना, बरोबर आहे, ह्या पिस्टनला अपोज करतोय कोणाला, ह्या गॅस जो याच्यावरती प्रेशर लावेल त्याच्या अगेन्स्टमध्ये हा प्रेशर लावतोय, ठीक आहे, याच्या विरुद्ध हा प्रेशर लावतोय, त्याला अपोज करतोय, ठीक आहे. सो दॅट वर्क विल बी नीड, म्हणजे काय होतंय, हा फॉर्म्युला मला काय सांगतोय, दॅट इज शोज द अमाऊंट ऑफ वर्क परफॉर्म बाय अ सिस्टीम, ठीक आहे ना. डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा वी, चेंज इन व्हॉल्यूम, ठीक आहे. तर व्हॉल्यूम चेंज होणार आहे. सो दॅट अमाऊंट ऑफ द वर्क परफॉर्म बाय द सिस्टीम इज बाय अपोजिंग द फोर्स, ठीक आहे ना. का बरं, काय, फोर्सला अपोजिट करण्यासाठी, म्हणजे मला ह्या फोर्सला अपोज करावं लागेल तरच जो व्हॉल्यूम आहे तो चेंज होईल, अदरवाईज व्हॉल्यूम चेंज नाही होणार, बरोबर ना. ज्यावेळेस हा एक्सटर्नल फोर्स याच्यावरती लागणार आहे, त्या एक्सटर्नल फोर्सला जर मी अपोज केलं नाही, ठीक आहे ना, म्हणजे हा लागणारा जो पी एक्सटर्नल आहे, जर मी ह्या पी एक्सटर्नलच्या विरुद्ध वर्क परफॉर्म नाही केलं किंवा सिस्टीमने याच्यावरती वर्क नाही केलं तर हा पुढे जाणार नाही, आणि जर पुढे नाही गेला तर याची व्हॉल्यूम इथे V1पर्यंत आहे, ठीक आहे ना, तोपर्यंत इथे V असेल. पण मग जर याने चेंज नाही केलं, व्हॉल्यूम चेंज नाही केलं, जर हा इथे नाही आला, ठीक आहे, याला पुश करून, म्हणजे याची व्हॉल्यूम जी आहे जी V2 व्हायला पाहिजे होती ती होणार नाही आहे, ठीक आहे, ही लक्षात घ्या आता, ठीक आहे. म्हणजे हा इंटरनल, म्हणजे ही सिस्टीम पिस्टनवरती किंवा पिस्टन सिलेंडर म्हणजे इथे असणारा पिस्टनवरती वर्क करेल, प्रेशर लावेल, कोणाच्या अगेन्स्टमध्ये, हा एक्सटर्नल प्रेशरच्या अगेन्स्टमध्ये प्रेशर लावेल, तेव्हा हा याला धक्का लागेल, ठीक आहे ना, म्हणजे हा तेव्हा व्हॉल्यूम चेंज करेल, म्हणजे हा एवढा वर्क डन तिथे लागणार आहे, ठीक आहे. ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. सो दॅट लार्जर द फोर्स, म्हणजे जेवढा जास्त फोर्स असेल, ठीक आहे ना, लार्जर द फोर्स मोर वर्क इज डन, बरोबर आहे, जेवढा जास्त फोर्स असेल तेवढं वर्क डन जास्त होईल, ठीक आहे. इफ अपोजिंग फोर्स इज 0, म्हणजे जर अपोज कोणी करतच नाही आहे, म्हणजे ही वॉल आहे समजा, लक्षात घ्या, ठीक आहे. ही वॉल मी अशी म्हटलेली आहे, स्लायडिंग पूर्ण याच्यावरती आहे, ठीक आहे. ह्या वॉलला मी प्लेस नाही केली, एकदम फ्री आहे वॉल, ठीक आहे, तिला मूव्ह करता येतं इकडे तिकडे, ह्या साईडला ह्या साईडला, ठीक आहे. तर मी इकडनं धक्का लावला तर ही वॉल स्लिप होऊन जाईल, इकडे जाऊ शकते, ठीक आहे. बट जर मी काय केलं एखादं काम, की ह्या वॉलला सपोर्ट लावून दिला इकडनं असा, ठीक आहे, इथे सपोर्ट लावून दिला ह्या वॉलवरती आणि मग धक्का लावतोय, ठीक आहे, तर काय होणार आहे, ही सहजासहजी जाणार नाही, ठीक आहे ना. म्हणजे जर कुठलाही वर्क नसेल, लक्षात येतं आहे, दॅट इज इफ अपोजिंग फोर्स इज 0 नो वर्क डन इज रिक्वायर्ड, ठीक आहे ना, म्हणजे कुठलाही वर्क डन होणार नाही आहे. जर
अपोजिंग फोर्स इज मॅक्झिमम असेल, जेवढा जास्त मॅक्झिमम अपोजिंग फोर्स असेल तेवढी जास्त सिस्टीम काय करेल, मॅक्झिमम वर्कला परफॉर्म करेल. या गोष्टी नीट लक्षात ठेवा, कारण आपण मागच्या लेक्चरमध्ये व्हॅक्यूम चेंबरची गोष्ट केली होती. ठीक आहे, व्हॅक्यूममध्ये एक्सटर्नल प्रेशर नाही आहे. ठीक आहे, सो देअर इज नो वर्क. ठीक आहे, आणि असाच जो कन्सेप्ट येतो, जर मॅक्झिमम प्रेशर असेल, जर मॅक्झिमम अपोजिंग फोर्स असेल तर मॅक्झिमम वर्क डन होणार आहे. ठीक आहे, ह्या गोष्टी पण तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. बघा, वेन द अपोजिंग फोर्स म्हणजे जो पी एक्सटर्नल आहे, ठीक आहे, जो बाहेरून लागणारा जो एक्सटर्नल ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, दॅट इज व्हॉट एक्सटर्नल प्रेशर म्हणून ॲटमॉस्फेरिक म्हणण्यापेक्षा आपण. ठीक आहे, सराउंडिंगचा जो येणार आहे बाहेरून, दॅट इज वेन अन अपोजिंग फोर्स, ठीक आहे, बिकम्स अ ग्रेटर दॅन द ड्रायव्हिंग फोर्स. म्हणजे हा जर प्रेशर जो आहे, म्हणजे याची कन्सेप्ट अशी झाली की जर मी लावलेला हा वरचा प्रेशर होता, ठीक आहे, हा खूप जास्त आहे, बरोबर आहे, पी एक्सटर्नल विल बी अ ग्रेटर असेल. ठीक आहे, ग्रेटर दॅन पी इंटरनल, म्हणजे हा मधला जो फोर्स होता हा याच्यावरती लावतो त्याच्यापेक्षा कमी, तर ऑबियसली की हे पिस्टन वरती जाण्याच्या ऐवजी खाली येऊन जाईल इथे, बरोबर आहे ना. तर ही कन्सेप्ट आपल्याला इथे पण दिसते की वेन अपोजिंग फोर्स बिकम्स अ ग्रेटर दॅन द ड्रायव्हिंग फोर्स द प्रोसेस गेट रिव्हर्स. इथे काय होऊन जाते, रिव्हर्स प्रोसेस होऊन जाते. मग आता जी गॅसने म्हणजे सिस्टीमने पिस्टनला मूव्ह करायचं होतं, पण काय झालं, बिकॉज ऑफ दिस लेस प्रेशर दिस पिस्टन विल बी डाऊन्स. ठीक आहे ना, हे काय होऊन जाईल, खाली येऊन जाईल. एकदा हे कसं होऊ शकतं बघा, ह्याच्या केसमध्ये आपण याच्यावरती काही वजन ठेवून देतो. ठीक आहे, वजन ठेवल्यानंतर तर डेफिनेटली आहे की जर हा गॅसचा प्रेशर लागणारा हा कमी आहे, ठीक आहे ना, पी एक्सटर्नलपेक्षा जो पी आहे तो कमी आहे. ठीक आहे ना, मग ह्या केसमध्ये हे पिस्टन काय होऊन जाईल, खाली येऊन जाईल, इथे ढकललं जाईल. ठीक आहे, जर वजन ठेवलं असेल तर त्या केसमध्ये. मग बघा, इफ द प्रेशर पी ऑफ द गॅस इज डिफरंट फ्रॉम द एक्सटर्नल प्रेशर, बरोबर आहे ना. मग इथे लक्षात येते की क्वांटिटी जो डेल्टा पी एवढं जास्त आहे, म्हणजे यांच्यामध्ये डिफरन्स आहे. म्हणजे प्रेशर ऑफ द गॅस म्हणजे सिस्टीमच्या प्रेशरमध्ये आणि एक्सटर्नल प्रेशरमध्ये काहीतरी फरक आहे, डिफरन्स आहे. तो फरक किती आहे, दॅट इज डेल्टा पी एवढा फरक आहे, चेंज इन प्रेशर मी त्याला म्हणतो. तर ह्या केसमध्ये बघा, पी इंटरनल विल बी ग्रेटर दॅन द पी एक्सटर्नल. ठीक आहे, पी इंटरनल जर जेव्हा इंटरनलपेक्षा ग्रेटर असेल, ठीक आहे, म्हणजे एक्सटर्नलपेक्षा पी इंटरनल ग्रेटर आहे. ठीक आहे, बाहेरच्या, कारण त्याच केसमध्ये हे पिस्टन वरती जाईल ना. लक्षात येतं आहे तुम्हाला, हे दोन कन्सेप्ट आहेत ना, ही आहे, इथे एक वॉल आहे, इथे एक वॉल आहे, म्हणजे इकडे एक दोर लावलेला आहे, इकडे इकडे एक रोप आपण म्हणू, रोप म्हणू दोघं साईडमध्ये. दोघं गोष्टी काय आहेत, एकमेकांना ओढत आहेत. ठीक आहे ना, म्हणजे आपण त्याच्यापेक्षा म्हणू की ओढण्यापेक्षा आपण त्याला काय करू बघा, की दोघं एकमेकांना पुश करतायत. ठीक आहे, तर पुश करतायत की कन्सेप्ट झाली की इकडे एकदम तगडा माणूस आहे. ठीक आहे, खूप मोठा जाडजूड माणूस आहे, तो काय करतोय, ह्याला पुश करतोय. ठीक आहे, ह्याला पुश करण्याचा प्रयत्न करतोय इकडच्याला. ठीक आहे, म्हणजे हा एक माणूस आहे, आणि इकडचा जर मी बघितलं एकदम बारकासा माणूस आहे. ठीक आहे, हा काय करतोय, ह्याला इकडे पुश करतोय, हा इकडे पुश करतोय. ठीक आहे, हा इकडे पुश करतोय. ठीक आहे, मग दोघं कन्सेप्टमध्ये काय होणार आहे, हा खूप जास्त आहे की नाही, म्हणजे पी एक्सटर्नल विल बी ग्रेटर दॅन द पी इंटरनल आहे. ठीक आहे, तर काय होणार आहे की हा याला इकडे पुश करून देईल, म्हणजे हा बाहेर निघून जाईल. मग हे समजा ना, आता याला मी बघा ह्या पद्धतीने काढतो, जर तुम्हाला समजलं तर आता, बरोबर. हे आलं तुमचं पिस्टन सिलेंडरची अरेंजमेंट. ठीक आहे, म्हणजे आता ही अशी यायला पाहिजे ॲक्च्युली, तर व्हॉट दिस वन इज लाईक दिस, तर ही अशी झाली, बरोबर आहे. तर ऑबियसली की हा याला पुश करून देईल, बरोबर. तर इथे बघा, दॅट इज इफ द प्रेशर पी ऑफ द गॅस विल बी डिफरंट फ्रॉम द पी एक्सटर्नल, डेल्टा पीच्या बरोबर आहे. म्हणजे मी इथे घेतलं आहे की पी जो इंटरनल आहे तो जास्त आहे एक्सटर्नल प्रेशरपेक्षा. ठीक आहे, सो दॅट पी मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा पीच्या बरोबर आहे. म्हणजे एवढा फरक आहे दोघांमध्ये. आता पी एक्सटर्नल इथे काय होऊन जाईल मग, दॅट इज पी मायनस डेल्टा पीच्या बरोबर होऊन जाईल, बरोबर आहे. हा एक्सटर्नल एवढा लागतोय म्हणजे, ठीक आहे, मधला जर एवढा त्यांच्यामध्ये फरक असेल, बरोबर आहे, काय झालं आहे की हा 4 आहे, हा 2 आहे, बरोबर आहे, आणि त्यांच्यामधला फरक किती आहे बघा. मग आता यांच्या दोघांमधला फरक किती आहे, बरोबर आहे. तर ह्या दोघांमध्ये जर फरक मी समजला, लक्षात ठेवा, इफ आय टेक दिस 4, जर मी असं म्हटलं की हा काहीतरी पी प्रेशर आहे, सॉरी आय कॅन गेट इट दिस, हा 4 प्रेशर आहे, 4 बारचा प्रेशर आहे. एक्सटर्नल प्रेशर पी एक्सटर्नल मला माहिती नाही आहे, आणि हा मला माहिती की यांच्यामध्ये फरक 2चा आहे. ठीक आहे, बरोबर आहे. तर मग हा हा किती असेल, पी एक्सटर्नल किती असेल, तर ऑबियसली की तुम्ही 4 - 2 इज इक्वल्स टू पी एक्सटर्नल करणार आहेत, बरोबर आहे की नाही. पी एक्सटर्नल म्हणजे 4मधून 2 गेले तर 2 बारचा प्रेशर यांच्यामध्ये डिफरन्स दिसेल, बरोबर आहे. तर हेच झालं इथे बघा, पी मायनस पी एक्सटर्नल इज इक्वल्स टू डेल्टा पी, तर पी एक्सटर्नल इज इक्वल्स टू काय होऊन जाईल, पी मायनस डेल्टा पीच्या बरोबर होऊन जाईल, बरोबर. तर बघा वर्क डन किती असेल मग, तर इज वर्क डन आपण ऑलरेडी तुम्हाला मी हा फॉर्म्युला सांगितला होता बघा, डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही.
तर पी एक्सटर्नल तर तुम्ही काढला आता किती होता, पी मायनस डेल्टा पी, तर हा मी तिथे पुट करून दिला, हा आला आपला डेल्टा व्हीच्या बरोबर. बरोबर, तर हे माझ्याकडे वर्क डन असेल ॲक्च्युली जे तिथे मला पाहिजे. ठीक आहे, सो वर्क वुड बी मॅक्झिमम वेन द डेल्टा पी विल बी स्मॉलेस्ट. बरोबर आहे, हा वर्क डन कधी मॅक्झिमम असेल, जेव्हा ह्यांच्यामधला जो फरक आहे तो खूपच कमी असेल. ठीक आहे ना, विल बी स्मॉलेस्ट असेल. दिस मीन्स पी एक्सटर्नल म्हणजे याचा अर्थ जो बाहेरून लागणारा आहे, बरोबर, एकदम बारकासा माणूस मी जो म्हटलं आहे तुम्हाला, ठीक आहे, दॅट विल बी खूपच बारकासा आहे. म्हणजे एक्सटर्नल जो आहे तो खूपच याच्या कंपॅरिझनमध्ये खूपच छोटा आहे, पी एक्सटर्नल. तर काय होणार आहे, दॅट इज वर्क डन विल बी मॅक्झिमम असेल. सो वर्क डन दॅट वुड बी अ मॅक्झिमम वेन द डेल्टा पी, म्हणजे जो चेंज इन प्रेशर आहे तो स्मॉलेस्ट असेल. दिस मीन्स एक्सटर्नल विल बी व्हेरी व्हेरी स्मॉल, इन्फानायटेसिमल स्मॉल, दॅन विल बी द पी इंटरनलपेक्षा असेल. दिस रिक्वायर्ड फॉर द रिव्हर्सिबल प्रोसेस. हे कशासाठी लागतं, रिव्हर्सिबल प्रोसेससाठी खूप महत्त्वाचं असतं. ठीक आहे, फॉर द मॅक्झिमम वर्क इज ऑप्टेन फ्रॉम द चेंज विच इज थर्मोडायनॅमिकली रिव्हर्सिबल. ठीक आहे ना, म्हणजे बघा काय होतं आहे की दॅट मॅक्झिमम वर्क जो होणार आहे इज ऑप्टेन कुठून काढला जातो बघा, फ्रॉम द चेंज इन द थर्मोडायनॅमिकल रिव्हर्सिबलमधून. ठीक आहे ना, थर्मोडायनॅमिकली रिव्हर्सिबल प्रोसेसमधून हा काढला जातो. वेअर इज दिस इज व्हॉट द कन्सेप्ट बिहाइंड द कन्सेप्ट ऑफ द मॅक्झिमम वर्क. तर ही कन्सेप्ट होते आपल्याकडे मॅक्झिमम वर्कसाठी. नाव वी ट्राय टू अंडरस्टँड द एक्सप्रेशन फॉर द मॅक्झिमम वर्क. म्हणजे हे एक्सप्रेशन काय आहे की आपल्याला एक डेरिवेशन इथून आणायचं आहे की हा जो मॅक्झिमम वर्क आहे तो कुठून आला, कसा येऊ शकतो. ठीक आहे, कसं आपण त्याला आयडेंटिफाय करू शकतो, शोधू शकतो. थोड्या थोड्या पद्धतीने स्मॉलेस्ट वर्कने आपण त्याला कसं आयडेंटिफाय करू शकतो. तर बघा, एक्सप्रेशन फॉर द मॅक्झिमम वर्क. ठीक आहे, याच्यासाठी आपल्याला डेरिवेशन परफॉर्म करायचं आहे. ठीक आहे, काय कशासाठी, मॅक्झिमम वर्कसाठी आपल्याला डेरिवेशन परफॉर्म करायचं आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला पुस्तकामधली एक डायग्राम दाखवतो, बघा तिला. लुक ॲट द डायग्राम. ठीक आहे ना, ही जी दिसते ही रिव्हर्सिबल एक्सपान्शनची डायग्राम आहे. आता ह्या डायग्राममध्ये नीट बघा, इनिशियल व्हॉल्यूम आहे V1 आणि फायनल व्हॉल्यूम V2 होण्यापर्यंतची कन्सेप्ट आहे. ठीक आहे, स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, स्टेप 4 अँड कंटिन्युअस स्टेप विल बी हे आपण सेट. ठीक आहे ना, बरोबर आहे. पहिली स्टेप आहे, दुसरी स्टेप आहे, तिसरी स्टेप इथे दिलेली आहे. ठीक आहे, फर्स्ट स्टेप, ठीक आहे, सेकंड अँड थर्ड स्टेप अँड कंटिन्यू विल बी हेअर. ठीक आहे, असं होत राहील, पण कधी, अप टू V2 व्हॉल्यूमपर्यंत. ठीक आहे ना, जोपर्यंत फायनल व्हॉल्यूम येत नाही तोपर्यंत हे होत राहील. पण इथे नीट बघा, इथे मास जो दिला आहे ना तुम्हाला, ठीक आहे, सगळ्यात पहिले जेव्हा हा इथून इंटरनल प्रेशर लावेल, ठीक आहे, हा इकडनं एक्सटर्नल लावतोय. एक्सटर्नल बघा, एक्सटर्नलसाठी यांनी वजन ठेवलेलं आहे बघा, दोघं साईडमध्ये वजन आहे. ठीक आहे, तर पहिल्या केसमध्ये एकदम छोटासा व्हॉल्यूम चेंज झाला, DV एवढा. बरोबर आहे, इन्फायनायटेसिमल स्मॉलर व्हॉल्यूम DV एवढा चेंज झाला पहिले V1 पासून. नंतर काय केलं, इथून एक वजन काढून घेतलं बघा, इथे दिसतंय. जेव्हा हे वजन काढलं, परत अजून व्हॉल्यूम चेंज झाला एक्सटर्नल प्रेशरमुळे, डेल्टा V अजून. ठीक आहे ना, थोडासा. परत थर्ड स्टेपमध्ये जो इंटरनल प्रेशर लावतोय, अजून वजन काढून घेतलं बघा, इथलं दिसतंय हे वजन परत रिमूव्ह केलं. तर जेव्हा वजन रिमूव्ह केलं, परत अजून डेल्टा V एवढी व्हॉल्यूम चेंज झाला. ठीक आहे, असं काय होणार आहे, थोडं थोडं वजन कमी 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 होत होत जोपर्यंत जे एक्सटर्नल प्रेशर इक्वल्स टू पी जो आहे, इंटरनल प्रेशर जो आहे, जो सिस्टीम प्रेशर लावणार आहे, जो फोर्स लावणार आहे, बरोबर आहे, ह्याच्या बरोबर होत नाही तोपर्यंत हे चालू असेल असं. दॅट इज रिव्हर्सिबल एक्सपान्शन त्याला मी म्हणतो. ही डायग्राम नीट रेफर करा, म्हणजे आपल्याला जी पुढची कन्सेप्ट आहे ती चांगल्या पद्धतीने समजेल. ठीक आहे, नीट लक्षात घ्या. ठीक आहे, अशी स्टेप होतच जाणार आहे, बरोबर. मग आपण आता ह्याच्यावरती बोलायला पाहिजे की दॅट इज जे एक्सप्रेशन आहे मॅक्झिमम वर्कसाठी. बघा, दॅट इज ड्युरिंग ईच स्टेप. आपण जेवढ्या स्टेप बघितल्या ना, प्रत्येक स्टेपमध्ये जे काही होतं आहे, ठीक आहे, सो ड्युरिंग ईच स्टेप एक्सटर्नल जो प्रेशर होता, दॅट इज पी एक्सटर्नल, बरोबर आहे, बाहेरचा जो प्रेशर आपण म्हणतोय. ठीक आहे, एक्सटर्नल प्रेशर पी एक्सटर्नल इज इन्फायनायटेसिमली स्मॉलर दॅन द प्रेशर पी. म्हणजे मधल्या प्रेशरपेक्षा काय खूपच स्मॉलर आहे. ठीक आहे, सो ड्युरिंग ईच स्टेप, प्रत्येक स्टेपमध्ये. ठीक आहे, सो ड्युरिंग ईच स्टेप द एक्सटर्नल प्रेशर पी एक्सटर्नल इज इन्फायनायटेसिमली स्मॉलर दॅन द पी प्रेशर ऑफ द गॅस. म्हणजे त्या सिस्टीमच्या प्रेशरपेक्षा खूपच स्मॉलर आहे. सो बाय ग्रॅज्युअल रिमूव्हिंग ऑफ द मास फ्रॉम द पिस्टन. ठीक आहे ना, हे का बरं होतं आहे बरं, हे का बरं होतं आहे, कारण जो पी एक्सटर्नल विल बी इन्फायनायटेसिमल स्मॉल, म्हणजे खूपच खूपच स्मॉलर आहे कोणापेक्षा,
पीपेक्षा, इंटरनल गॅसच्या प्रेशरपेक्षा. पण हे कसं होतं आहे, कारण आपण काय करतो आहे, एक 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 ग्रॅज्युअली काय करतो, तो जो मास आहे त्याला काय करतो, पिस्टनवरती रिमूव्ह करतो आहे. म्हणजे थोडा थोडा चेंज होत चाललेला आहे. ठीक आहे ना. एकदम पी एक्सटर्नलवरचा जो प्रेशर आहे तो काय होतो आहे, अजून थोडासा एकदम छोटासा त्याच्यामध्ये डिफरन्स येतो आहे. सो दॅट इज ग्रॅज्युअल रिमूव्हल ऑफ द मास फ्रॉम द पिस्टन्सपासून. ठीक आहे ना. म्हणजे मी पिस्टनवरून थोडा थोडा मास कमी करतो आहे, दॅट इज पी एक्सटर्नलमध्ये. आणि यांच्यामधला जो डिफरन्स आहे, ठीक आहे ना, दॅट इज द मास. म्हणजे पी एक्सटर्नल इज इन्फानायटेसिमली स्मॉलर दॅन द पी जो इंटरनल प्रेशर आहे त्याच्यापेक्षा खूपच स्मॉलर आहे. म्हणजे ऑलमोस्ट सारख्याच्या बरोबर येऊन जातं. बरोबर आहे. दोघं ऑलमोस्ट सारखे येऊन जातात. बरोबर आहे. ॲप्रॉक्सिमेटली तरी म्हटलं मी सारखंच आहे तरी पण. बरोबर आहे. पण खूपच स्मॉलर आहे कोणापेक्षा, पी एक्सटर्नल हा पी इंटरनलपेक्षा खूपच स्मॉलर आहे. बरोबर आहे. दोघं असं वाटतंय की काही फरकच नाही पडला. बरोबर आहे. पी इंटरनल जेव्हा मी एक्सटर्नल बघितला, एक थोडंसं मास काढलं तर त्याच्यामुळे एक छोट्याशा मास रिमूव्हलमुळे पी एक्सटर्नल, ठीक आहे, दॅट इज व्हेरी स्मॉलर. म्हणजे त्यांच्यामधला जो डिफरन्स येतो आहे, लक्षात येते तुम्हाला, दॅट इज पी एक्सटर्नल इज इन्फानायटेसिमल स्मॉलर दॅन द पी जो प्रेशर आहे त्याच्यापेक्षा. खूपच छोटासा त्याच्यामध्ये फरक तुम्हाला दिसेल. ठीक आहे ना. व्हेरी स्मॉल आहे. ठीक आहे. सो पी एक्सटर्नल इज इन्फानायटेसिमली स्मॉलर दॅन द पी ऑफ द प्रेशर ऑफ द गॅस. ठीक आहे ना. सो ड्युरिंग ईच स्टेप, प्रत्येक स्टेपमध्ये पी एक्सटर्नल इज इन्फानायटेसिमली स्मॉलर आहे. ठीक आहे. इन्फानायटेसिमली स्मॉलर दॅन द पी. ठीक आहे ना. सो बघा मग, रिमूव्हल ऑफ द मास फ्रॉम द इच पिस्टन. सो द गॅस एक्सपांड स्लोली. गॅस काय होतं मग, हळूहळू एक्सपांड होतं आहे. सो इट्स प्रेशर पी वुड बी डिक्रीज. मग प्रेशर काय होत जाईल, हळूहळू डिक्रीज होत जाईल. जसं जसा हा गॅस एक्सपांड होत जाईल तसं तसं व्हॉल्यूम वाढत जाईल. आणि जसा व्हॉल्यूम वाढेल तसं जो प्रेशर आहे मधला तो पण काय होत जाईल, कमी कमी होत जाईल. प्रेशर डिक्रीज होत जाईल. बरोबर ना. हा जो पिस्टन आहे पहिले इथे होता, नंतर काय झालं, त्याला थोडंसं अजून वाढवून दिलं, परत अजून थोडंसं वाढवलं. ठीक आहे ना. बरोबर आहे. थोडं आपण काय करतो, त्याची व्हॉल्यूम चेंज करत राहतो आहे. बरोबर आहे. नंतर परत मी चेंज केली तर असं काय होतं आहे, गॅस एक्सपांड होते. आणि गॅस एक्सपांड होते म्हणजे व्हॉल्यूम वाढत जातो आहे. जसं व्हॉल्यूम वाढतो आहे तसा तसा प्रेशर कमी कमी होत चाललेला आहे इथे. ठीक आहे. सो दॅट इज द गॅस एक्सपांड स्लोली, इट्स प्रेशर पी वुड बी डिक्रीजेस. ठीक आहे. प्रेशर काय होत चाललं आहे, डिक्रीज होतं आहे. सो दॅट इज द एक्सपान्शन. ठीक आहे ना. जे एक्सपान्शन आहे, द एक्सपान्शन कंटिन्यूज अंटील द प्रेशर ऑफ द गॅस इक्वल टू द पी एक्सटर्नल. म्हणजे हे एक्सपान्शन कधीपर्यंत चालणार आहे, किती एक्सपान्शन चालेल, जोपर्यंत पी एक्सटर्नल प्रेशर आणि जो गॅसचा प्रेशर आहे पी हे दोघं सारखे होत नाही तोपर्यंत हे एक्सपान्शन चालूच असेल. ठीक आहे. जिथे हे चालू झालं, ठीक आहे, जिथे पी एक्सटर्नल आणि पी इंटरनल दोघं प्रेशर सारखे झाले, ठीक आहे, सो बियॉन्ड धिस दॅट इज नो फर्दर एक्सपान्शन आहे. तिथे कुठलंही आता एक्सपान्शन होणार नाही. अँड द सिस्टीम अटेन द मेकॅनिकल इक्विलिब्रियम विथ द सराउंडिंग. म्हणजे जी सिस्टीम आहे ती मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये येऊन जाते, जिथे दोघं एकमेकांच्या सारख्या प्रेशरवरती असतील. म्हणजे दोघं एकमेकांना हलवू शकणार नाहीत. दॅट इज व्हॉट अ मेकॅनिकल इक्विलिब्रियम इज देअर. सो नीट परत एकदा अंडरस्टँड करा. द एक्सपान्शन कंटिन्यू अंटिल द प्रेशर ऑफ द गॅस इक्वल टू द प्रेशर एक्सटर्नल. ठीक आहे. बाहेरचा प्रेशर लागतोय त्याच्याबरोबर जोपर्यंत प्रेशर येत नाही तोपर्यंत हे कंटिन्यू चालू असेल. अँड बियॉन्ड दिस, ठीक आहे, त्याच्या पुढे गेल्यानंतर फर्दर एक्सपान्शन. ठीक आहे ना. बियॉन्ड दिस त्याच्या पुढे कुठलं एक्सपान्शन होणार नाही. अँड द सिस्टीम अटेन द मेकॅनिकल इक्विलिब्रियम विथ द सराउंडिंग. सोबत काय करेल, हे मेकॅनिकल इक्विलिब्रियम गॅदर करेल. सो हेअर इज दॅट द व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज इन्क्रीज. ठीक आहे ना. व्हॉल्यूम पण काय असेल, जसं जसं पिस्टन सरकत जाईल तसं तशी ही जी जागा आहे ना मधली, ठीक आहे, ही वाढत जाईल. इकडे गेला अजून वाढेल थोडीशी, अजून वरती चालला गेला अजून हे एवढं वाढून जाईल. म्हणजे व्हॉल्यूम इन्क्रीज होतो आहे. ठीक आहे. सो द व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज इन्क्रीज बाय अन इन्फानायटेसिमल स्मॉल क्वांटिटी डेल्टा बी. थोडी व्हॉल्यूम इन्क्रीज होत चालली आहे. ठीक आहे. इन ईच सिंगल स्टेप, प्रत्येक स्टेपमध्ये डेल्टा बी एवढे काय होत चालले आहे तुमचा, दॅट इज व्हॉट अ व्हॉल्यूम इन्क्रीज होतो आहे. सो दॅट द गॅस अंडरगोज अ सिरीज ऑफ इन्फानायटेसिमल इन्क्रीमेंट. ठीक आहे ना. म्हणजे गॅसमध्ये काय होतं आहे, दॅट गॅस अंडरगोज सिरीज ऑफ इन्फानायटेसिमल इन्क्रीज इन द व्हॉल्यूम. म्हणजे हळूहळू इन्फानायटेसिमली, हळूहळू छोटं काय होतं आहे त्याच्यामध्ये व्हॉल्यूममध्ये इन्क्रीमेंट होते. अंटिल द व्हॉल्यूम V2 विल बी अटेंड. ही कितपर्यंत चालणार आहे हे पण, जोपर्यंत व्हॉल्यूम V2 अटेंड होत नाही तोपर्यंत. म्हणजे जिथे पी एक्सटर्नल आणि पी सारखा होऊन जाईल तिथे व्हॉल्यूम V2 येऊन जाईल आपला. ठीक आहे. काय येईल तिथे, व्हॉल्यूम V2. सो व्हेन द व्हॉल्यूम ऑफ द गॅस इन्क्रीज बाय द DV. ठीक आहे. जिथे गॅसची व्हॉल्यूम DV पर्यंत येऊन जाईल इन अ फर्स्ट स्टेप.
पहिल्या स्टेपमध्ये बघा. सो वेन द व्हॉल्यूम ऑफ द गॅस इन्क्रीज बाय द डेल्टा व्ही, पहिल्या स्टेपमध्ये एवढी वाढली. ठीक आहे. सो हेअर इज दॅट द स्मॉलेस्ट क्वांटिटी ऑफ वर्क डन विल बी हेअर. ठीक आहे ना. इथे वर्क डन किती होणार आहे, वर्क डनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे ना, दॅट इज मायनस पी इंटू दॅट इज पी एक्सटर्नल इंटू व्हॉल्यूम, चेंज इन व्हॉल्यूम. ठीक आहे. व्हॉल्यूम किती चेंज झाला, डेल्टा व्ही एवढा चेंज झाला. बरोबर आहे. डेल्टा व्ही हा माझ्याकडे माहिती आहे. सो हा पण डेल्टा व्हीच आहे, लक्षात ठेवा. चेंज इन व्हॉल्यूम आहे हा, एवढा चेंज झाला आणि एवढंसं वर्क झालं. ठीक आहे. डेल्टा डब्ल्यू म्हणजे स्मॉलेस्ट वर्क आहे, स्मॉलेस्ट क्वांटिटी ऑफ द वर्क डन. म्हणजे एक पहिल्या स्टेपमध्ये किती वर्क झालं असेल, हे पहिलं वर्क झालं पहिल्या स्टेपमध्ये, इथे वर्क डन झालं म्हणजे मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही ॲज द एक्सपान्शन ऑफ द रिव्हर्सेबल. बघा ना, द एक्सपान्शन जर रिव्हर्सिबल आहे. ठीक आहे. ॲज द एक्सपान्शन इज रिव्हर्सिबल, पी इज ग्रेटर बाय अ व्हेरी स्मॉलर क्वांटिटी बाय द डेल्टा पी. बरोबर आहे ना, दॅन द पी एक्सटर्नल. म्हणजे पी अँड पी एक्सटर्नलमध्ये फरक किती असेल, डेल्टा पी एवढा फरक असेल. बरोबर आहे. किती फरक असेल दोघांमध्ये, स्मॉलेस्ट डिफरन्स असेल आणि तो डिफरन्स किती आहे, डेल्टा पीच्या एवढा डिफरन्स आहे. म्हणजे पी मायनस पी एक्सटर्नल इज इक्वल्स टू जो डेल्टा पी मी तुम्हाला दाखवला होता मागच्या केसमध्ये. ठीक आहे, तेवढ्याच्या बरोबर. आता हा डेल्टा पी आपला एवढा चेंज आहे दोघांमध्ये, एवढा फरक आहे दोघांमधला. ठीक आहे. मग इथे जर एवढा फरक असेल तर त्या केसमध्ये बघा, दॅट इज पी मायनस पी एक्सटर्नल इज इक्वल्स टू डेल्टा पी. तर एक्सटर्नल किती असेल मग आता, दॅट इज पी जो आहे एक्सटर्नलचा हा प्लस आहे, त्या प्लसला मायनसला प्लस करून घेईल मी. ठीक आहे. पी एक्सटर्नल मायनस आहे ना, तर याला प्लस आणि हा प्लसचा मायनस होऊन जाईल, म्हणजे पी मायनस डेल्टा पीच्या बरोबर होऊन जाईल एक्सटर्नल प्रेशर. बाहेरचा प्रेशर एवढा असेल तर मला याला इथे रिप्लेस करायचं आहे आता. बरोबर आहे. जेव्हा मी त्याला तिथे रिप्लेस करून देईल, इथे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 माझ्याकडे आहे, तर पी एक्सटर्नलला मी इथे लिहून टाकणार आहे बघा ह्याच्या जागेवरती. आता जेव्हा लिहिणार आहे बघा, हा मायनस साईन इथे येऊन गेला, मायनस पी ब्रॅकेटमध्ये लिहावं लागला मला, हे ब्रॅकेटमध्ये मायनस पी मायनस डी पी इंटू डी व्ही. आता हा जर मायनस साईन मी मल्टिप्लाय केला याला, ठीक आहे, तर मी त्याला मल्टिप्लाय करून दिला याला बघा, मायनस पी इंटू डेल्टा व्ही. बरोबर आहे. हा डी व्ही पण याला पीला मल्टिप्लाय केला आणि मायनस साईन पण मल्टिप्लाय केला, मायनस पी डी व्ही. आणि मधला बघा, हा मायनस होता, हा मायनस होता, प्लस झाला. ठीक आहे. आणि हा हा डी पी इंटू डी व्ही. बरोबर आहे. तर हा डी पी आणि डी व्ही काय, व्हेरी स्मॉल आहे, अतिशय स्मॉल आहे, इन्फानायटेसिमल स्मॉल आहे. देन वी कॅन निग्लेक्ट इट. बरोबर आहे. खूपच कमी चेंज आहे म्हणून मी त्याला निग्लेक्ट करून देतो, मी कन्सिडरच करत नाही. ठीक आहे. इट्स ऑल राईट, इट विल बी निग्लिजिबल आहे. सो हेअर इज दॅट वर्क डन, स्मॉलर वर्क डन किती असेल, दॅट इज कुठलं वर्क डन, हे दॅट इज द स्मॉल क्वांटिटी ऑफ वर्क डन आहे. कशासाठी, पहिल्या चेंजसाठी जे वर्क डन आहे ते किती आहे, मायनस पी इंटू डी व्हीच्या बरोबर. मग टोटल असेल किती बरं, जेव्हा V2 गॅदर करेल तोपर्यंत कंटिन्युअस सगळ्या स्टेप जेव्हा होऊन जातील, पूर्ण होतील, त्या केसमध्ये टोटल वर्क डन विल बी ऑप्टेन बाय इंटिग्रेटिंग. हे जेव्हा मला काढावं लागणार आहे की जेवढा सगळं वर्क डन झालं आहे, जिथे V1 व्हॉल्यूमचा V2 व्हॉल्यूमपर्यंत पोहोचून गेला. बरोबर आहे. जेव्हा डी व्ही चेंज झाला, हा V1 होता इथे. ठीक आहे. V1चा V2पर्यंत पोहोचून गेला. ठीक आहे ना. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जो वर्क डन लागणार आहे मला, तो किती असेल मग, तर हा कसा काढायचा बघा. तर टोटल वर्क डन विल बी ऑप्टेन बाय इंटिग्रेटिंग इक्वेशन 3. ह्याला इंटिग्रेशन करावं लागेल मला, ह्याला इंटिग्रेट करावं लागेल. पण लिमिट काय घ्यावं लागतील, इनिशियल अँड फायनल स्टेप, म्हणजे V1 और V2 मी घेऊ शकतो. ठीक आहे. सो दिस इज द मॅक्झिमम वर्क डायर एक्सपान्शन ऑफ द रिव्हर्सिबल प्रोसेससाठी. सो हेअर इज दॅट इनिशियल स्टेट मी इंटिग्रेशन केलं बघा. इंटिग्रेशन सगळ्यांना माहिती आहे, जर तुम्ही 12वीचं आपलं जे पुस्तक आहे मॅथ 2मध्ये इंटिग्रेशन नावाचं पूर्ण चॅप्टर आहे. ठीक आहे. मला घेता येत नाही कारण माझ्याकडे बोर्ड नाही आहे सध्या. ठीक आहे. मला बोर्डची खरंच गरज आहे. तर बोर्ड राहिला असता किंवा बाकीच्या फॅसिलिटी माझ्याकडे अवेलेबल असत्या तर डेफिनेटली मी तुमचं मॅथ 2 पण घेतलं असतं. ठीक आहे. चांगल्या पद्धतीने घेतलं असतं, पण माझ्याकडे तेवढ्या फॅसिलिटी नाही आहेत म्हणून मी घेऊ शकत नाही. ठीक आहे. इट्स ऑल राईट. इथे फायनल और इनिशियलसाठी डेल्टा व्ही. बरोबर आहे. याला इंटिग्रेट केल्यानंतर बघा, डी व्हीचा हा काय झाला, मॅक्झिमम होऊन जाईल, मॅक्झिमम वर्क ना. बरोबर आहे. आपण टोटल वर्क काढतोय. सो हेअर इज दॅट मायनस V1 V2 पी इंटू डी व्ही. बरोबर आहे. तर पी मला माहिती आहे नक्की. बरोबर आहे. पी इंटू डी व्ही काय, पी व्ही इज इक्वल्स टू NRT, जो आपला आयडियल गॅस इक्वेशन आहे. बरोबर आहे. तर पी व्ही हा आयडियल गॅस इक्वेशन आहे. तर व्ही जर मी याला डिवाईड करून दिला NRTला, बरोबर आहे, तर हा कसा होऊन जाईल, पी अपॉन NRT अपॉन व्ही येऊन जाईल. बरोबर आहे. NRT अपॉन व्ही. तर हा पी जो आहे इथला, आता हा याला रिप्लेस करायचा आपल्याला. बघा, NRT अपॉन व्हीला मी रिप्लेस करून दिलं आणि डी व्ही ऑलरेडी होता, त्याच्यामधले हे सगळे कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर पण कॉन्स्टंट आहे इथे. तर राहिला काय मग तुमच्याकडे, डी व्ही अपॉन व्ही. ह्याला नीट घ्या ना, 1 अपॉन व्ही इंटू डी व्ही. लक्षात येतं आहे, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स डी व्ही आहे. ठीक आहे. तर इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स काय असतो, लॉग एक्स असतो, म्हणजे त्याला LN लिहिलं जातं. ठीक आहे. LN म्हणजे लॉग आहे, फक्त लॉग व्ही होऊन जाईल, म्हणजे हा लॉग एक्स आहे.
बरोबर आहे. तर मग इथे बघा याचं जे इंटिग्रेशन आहे ते कसं होईल तुमचं, इट इंटिग्रेट आफ्टर इंटिग्रेशन, हे तर कॉन्स्टंट आहे म्हणून मायनस NRT मी लिहून काढलं, ठीक आहे. देन लॉग V2 बरोबर आहे. म्हणजे जे लिमिट आहे अप्पर लिमिट लोअर लिमिट V2/V1 अप्पर अँड लोअर लिमिट. इथे बघा मायनस साईन ऑलरेडी पुढे काढून घेतलेलं आहे, NRT कॉन्स्टंट आहे म्हणून पुढे लिहिलेलं आहे, फक्त मी एवढं इंटिग्रेशन केलेलं आहे, लक्षात येतं आहे. बरोबर आहे. मग बघा V2 हा लॉग येऊन गेला V2/V1 अँड अगेन अप्पर लिमिट लॉग हा V आहे ना, तर Vला V2 मायनस V1 अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, ठीक आहे. सो हेअर इज दॅट. जर लॉग तुम्हाला माहिती आहे, जर लॉगचा जर फॉर्म्युला तुम्ही यूज केला, लॉगचा जर रूल यूज केले, तर लॉग x1 मायनस लॉग x2 असेल, तर त्या केसमध्ये त्याला लिहिताना आपण लिहितो लॉग x1 लॉग x2, ठीक आहे, असं लिहावं लागतं. तर लॉग टू द बेस 10, ठीक आहे. जर बेस 10 केला त्या केसमध्ये तो येतो -2.303 NRT लॉग ऑफ 10 V2/V1 अँड हेअर इज द मॅक्झिमम वर्क -2.303 NRT लॉग टू द बेस 10 V2/V1च्या बरोबर होऊन जाईल. अँड जर P1 V1 इज इक्वल्स टू P2 V2 हे कॉन्स्टंट असतील, सारखे असतील, बरोबर आहे. म्हणजे V1/V2 इज इक्वल्स टू P2/P1 असेल. बघा P1 V1 इज इक्वल्स टू P2 V2, व्हॉल्यूम आणि प्रेशर सारखे असतील तर त्या केसमध्ये. तर इथे बघा जो V2/V1 मी लिहिलं ना तुमच्यासाठी, V2/V1, तर V2/V1 म्हणजे इथे तुम्ही लिहिलं काय, P1 V1 इज इक्वल्स टू P2 V2 आहे, बरोबर आहे. तर हा कसा होऊन जाईल V1/V2, म्हणजे इथे बघा याला मी असं लिहितो कारण आपल्याकडे जो आहे ना तो V2/V1 आहे, बरोबर आहे, V2/V1 आहे. मग बघा P1/P2 इज इक्वल्स टू V2/V1, बरोबर आहे. हा दिसतोय, हा डिवाइड करून घेतला इकडे आणि हा इकडे डिवाइड केला, म्हणजे V2/V1च्या जागेवरती P1/P2 पण लिहू शकतो मी, म्हणजे मी त्याला ह्या पद्धतीने लिहितो बघा. मग म्हणजे व्हॉल्यूमच्या जागेवरती मी P1/P2 लिहू शकतो. या पद्धतीने मी मॅक्झिमम वर्क काय करू शकतो, काढू शकतो फॉर द P1 और प्रेशर 1 और प्रेशर 2 साठी पण यूज करू शकतो, अदरवाईज व्हॉल्यूमचा पण यूज करून मी मॅक्झिमम वर्क काढू शकतो, ठीक आहे. आय होप यू अंडरस्टँड दिस एक्सप्रेशन ऑल्सो. नाव वी ट्राय टू अंडरस्टँड द इंटरनल एनर्जी एक्झॅक्टली काय असते. तर इंटरनल एनर्जी म्हणजे काय, की दॅट इज द एनर्जी ऑफ द सिस्टीम आहे, इट इज मेड फ्रॉम द कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जी दॅट इज इंडिव्हिज्युअल पार्टिकलपासून येणारी, ठीक आहे ना, बरोबर आहे. दॅट इज द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज मेड अप ऑफ कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जी ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिकल, ठीक आहे. कशापासून, इंडिव्हिज्युअल पार्टिकलपासून एनर्जी कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जीला मिळून आपली इंटरनल एनर्जी बनते. तर चेंज इन इंटरनल एनर्जी म्हणजे U2 मायनस V1, बरोबर आहे. U2 काय बघा, दॅट इज इंटरनल एनर्जी ऑफ द इनिशियल अँड फायनल स्टेट आहे, U2 मायनस U1. फायनल जास्त असते इनिशियलपेक्षा, बरोबर. म्हणजे बघा चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा Uच्या बरोबर होऊन जाईल. मग बघा ट्रान्सफॉर्मेशन जे आहे, ठीक आहे. बघा मग इथे जी कन्सेप्ट आहे आपल्याकडे इज इंटरनल एनर्जीची कन्सेप्ट, मी इथे बघा दॅट इज अ ट्रान्सफर ऑफ एनर्जी, म्हणजे जर हीट किंवा वर्कला मला ट्रान्सफर करायचं असेल फ्रॉम सिस्टीम, कुठून, फ्रॉम सिस्टीम वूड चेंज इट्स इंटरनल एनर्जी, बरोबर आहे. म्हणजे जर मला काहीही हीट जरी ट्रान्सफर करायची असेल किंवा वर्क जरी ट्रान्सफर करायचं असेल तर काय करावं लागेल मला, दॅट इज फ्रॉम द सिस्टीम, जर सिस्टीमपासून मला ट्रान्सफर करायचं आहे, दॅट इज अ ट्रान्सफर ऑफ एनर्जी फ्रॉम द सिस्टीम, ठीक आहे. कुठून, एनर्जीला मला सिस्टीमपासून ट्रान्सफर करायचं आहे, वूड चेंज इट्स इंटरनल एनर्जी, मला काय करावं लागेल, त्याची इंटरनल एनर्जीला चेंज करावं लागेल. टू नाव दॅट डेल्टा यू जो आहे दॅट इज द एनर्जी सप्लायड टू ऑर रिमूव्ह, ठीक आहे. बघा टू नो आहे ॲक्च्युली, हे नाव लिहिलेलं आहे मी, टू नो चेंज इन इंटरनल एनर्जी सप्लायड टू ऑर रिमूव्ह, ठीक आहे. जर मला एनर्जी सप्लाय करायची आहे किंवा रिमूव्ह करायची फ्रॉम द सिस्टीम नीड टू बी मॉनिटराइज, ठीक आहे ना, म्हणजे दॅट इज मॉनिटर करावं लागेल त्याला. बघा बरं काय कन्सेप्ट येते. सगळ्यात पहिले तर जर लक्षात ठेवा, पहिलं काय, दॅट इज द एनर्जी ट्रान्सफर टू द सिस्टीम. बघा हां, एनर्जी कुठे ट्रान्सफर होते, टू द सिस्टीम आहे, एनर्जी कुठे जाते, सिस्टीममध्ये जाते, बाय हिटिंग ऑर परफॉर्मिंग सम वर्क, एक तर मी त्याला हिट करणार, एक तर वर्क परफॉर्म करेल सिस्टीमवरती, इज ॲडेड टू द सिस्टीम, म्हणजे एनर्जी ॲड होणार आहे, बरोबर. ऑल्सो द एनर्जी ट्रान्सफर फ्रॉम द सिस्टीम, जर मला एनर्जीला ट्रान्सफर करायचं आहे फ्रॉम सिस्टीम, ठीक आहे ना, बाय कूलिंग ऑर परफॉर्मिंग सम वर्क ऑन द सराउंडिंग, म्हणजे सिस्टीमपासून मला सराउंडिंगला घेऊन जायचं आहे, बाय रिमूव्हिंग फ्रॉम द सिस्टीम, ठीक आहे ना, मला काय करावं लागेल, दॅट इज बाय रिमूव्हिंग फ्रॉम द सिस्टीम, म्हणजे त्याला मला रिमूव्ह करावं लागेल सिस्टीममधून, सिस्टीममधून काय करावं लागेल, त्याला रिमूव्ह करावं लागेल. अगेन दॅट
हिअर सम एक्झाम्पल टू नो, म्हणजे हे जर समजलं नसेल तर अजून परत एक्झाम्पलवरती नीट लक्ष द्या. दॅट इज हाऊ टू डिटरमाइन द डेल्टा यू, म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जीला कसं काढता येईल बघा. तर 30 किलो जूल ऑफ हीट किंवा वर्क असेल माझ्याकडे, ठीक आहे. दॅन ऑन सिस्टीम ऑर टू सिस्टीम, बघा 30 किलो जूल हीट किंवा वर्क आहे, ही एनर्जी आपली आहे. द सिस्टीम, ठीक आहे, इट वुड बी ॲडेड टू द इंटरनल एनर्जी, म्हणजे हे किती होऊन जाईल तुमचं, ही जी एनर्जी आहे ती कुठे ॲड होऊन जाईल तुमची, इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी किती असेल तर 30 आहे, 3 लिहिलेलं आहे इथे, बरोबर. 30 किलो जूलच्या बरोबर येऊन जाईल हा, बरोबर. सो इफ द सिस्टीम रिलीज, जर सिस्टीम हीटला रिलीज करते म्हणजे बाहेर टाकते सराउंडिंगकडे, तर त्या केसमध्ये 10 किलो जूल ऑफ द हीट इज हीट अँड परफॉर्म ऑफ 15 किलो जूल ऑफ द वर्क, बरोबर आहे. 15 किलो जूलचं वर्क परफॉर्म करते आणि काय करते ही, दॅट इज ही रिलीज करते 10 किलो जूल ऑफ हीट, ठीक आहे, टू द सराउंडिंगला. सो दीज क्वांटिटीज, दॅट इज these quantities are removed from the internal energy of the system and it will be किती असेल ही टोटल -25 किलो जूलच्या बरोबर असेल. सो अगेन वी ट्राय टू अंडरस्टँड द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आता हा काहीच नाही, मी याच्या आधी पण बऱ्याचदा बोलत राहतो की एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी जस्ट डिस्ट्रॉय, इट कॅन बी जस्ट चेंज इट्स फॉर्म. ठीक आहे, काय करते एनर्जी, फक्त तिचा फॉर्म चेंज करते. इलेक्ट्रिकल एनर्जीला फॅनला दिल्यानंतर फॅन रोटेशनल एनर्जीमध्ये कन्वर्ट होऊन जातो, ठीक आहे. आणि रोटेशनलपासून तुम्हाला हवा आणि परत इथून हीट जनरेट व्हायला लागते, गरम होऊन जातो हा फॅन. तर फक्त फॉर्म चेंज होतो, बाकी काही होत नाही. तसंच हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, हाच आपला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपण म्हणतो, ठीक आहे. दॅट इज द टोटल एनर्जी ऑफ द सिस्टीम अँड द सराउंडिंग, ठीक आहे, रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे सिस्टीमची आणि सराउंडिंगची एनर्जी जिथे कॉन्स्टंट होऊन जाईल वेन द सिस्टीम चेंज फ्रॉम द इनिशियल्स टू द फायनल स्टेटमध्ये जाईल. त्या केसमध्ये जेव्हा सिस्टीम इनिशियलपासून फायनल स्टेटमध्ये चेंज होईल त्यावेळेस सराउंडिंगची आणि सिस्टीमची एनर्जी काहीही फरक नाही पडणार. तर त्यावेळेस जी एनर्जी, तो जो लॉ असेल तो असेल आपला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. अगेन दॅट सोप्या पद्धतीने एनर्जी ऑफ द युनिवर्स विल बी कॉन्स्टंट असेल. हे नाही समजलं तर अजून एकदा समजा, तर टोटल इंटरनल एनर्जी ऑफ द आयसोलेटेड सिस्टीम विल बी कॉन्स्टंट असेल. आयसोलेटेड सिस्टीम काय म्हटली तुम्हाला, की ज्याच्यामधून आपलं मॅटर पण बाहेर जात नाही, ठीक आहे ना. जो क्लोज आयसोलेटेड सिस्टीम होती याच्यामधून हीट बी बाहेर जात नाही, याच्यामधून मॅटर बी बाहेर जात नाही. तर ही काय टोटल इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम विल बी कॉन्स्टंट असेल. अगेन दॅट हा बेस्ट आहे, याच्यापर्यंत सगळ्यातदा यूज केला जातो, सगळ्यात इझी पण असतं. एनर्जी इज नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय अँड कॅन ओनली बी कन्वर्टेड फ्रॉम द वन फॉर्म टू द अनदर फॉर्म. आय होप यू अंडरस्टँड ऑल दिस. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स तुम्हाला समजला असेल, एक्झाम्पल्स तुम्हाला समजले असतील, ठीक आहे. हे कन्सेप्ट तुम्हाला समजले असेल अबाउट द इंटरनल एनर्जी अँड काही एक्सप्रेशन जे आपण बघितले ते पण तुम्हाला समजले असतील. जर लेक्चर समजलं असेल, आवडलं असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. आणि परत एकदा तुमचा मी आभारी आहे ज्यांनी पूर्ण लेक्चर बघितलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.